नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. रिक्रिएशन करण्यासाठी एनआयएचं पथक पहलगामच्या बैसरण व्हॅलीत दाखल झालं आहे. 22 एप्रिलला दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान घडलेल्या हल्ल्याचं रिक्रिएशन करण्यासाठी एनआयएचं पथक अत्याधुनिक उपकरणांसह बैसरण व्हॅलीत दाखल झालंय. एनआयएचे डीजी सदानंद दातेंनी आढावा बैठक घेतली आहे. अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून. संदीप, प्रणिता, खरं तर काल सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 3 तास एनआयएची टीम जी होती ती घटनास्थळावर होती आणि यापूर्वी देखील रिक्रिएशन खरं तर करण्यात आलेलं होतं. मात्र आज पुन्हा एकदा अत्याधुनिक तंत्रज्ञानासह ते दाखल झालेली ही टीम. साधारणतः आपल्याला माहिती जी समजते त्यानुसार GISचा उपयोग केला जाणार आहे. जिओ इन्फॉर्मेशन सिस्टीम जी आहे त्यानुसार तिथं रिक्रिएशन केलं जाईल आणि या सगळ्याचं व्हिडिओग्राफी देखील केली जाणार आहे. कारण 2 ते 2:30 या दरम्यान खरं तर ही सगळी घटना घडली होती. बैसरण व्हॅलीमध्ये गोळीबार जो झाला होता त्यानुसार त्या टायमिंग नुसारच हे सगळं रिक्रिएशन जे आहे ते केलं जाणार आहे. त्यासाठीच एनआयची ही टीम पुन्हा एकदा बैसरण व्हॅलीमध्ये दाखल झाली आहे. काल ज्यावेळेला दाते यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या टीमनं पाहणी केली होती त्यानंतर 3 तासांनंतर पुन्हा ते श्रीनगरकडे रवाना झाले होते आणि आज सकाळपासून खरं तर CRPF, जम्मू काश्मीर पोलीस आणि एनआयची टीम यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठका सकाळपासून चालू होत्या आणि त्याचीच सकाळची बैठक पार पडल्यानंतर एनआयची टीम श्रीनगरमधून निघाली आणि ती थेट आता बैसरण व्हॅलीमध्ये पोहोचलेला आहे. महत्वाचं हेच आहे, त्यांच्या या रिक्रिएशनमुळे नवीन काही उलगडा होतो का हे बघावं लागेल. कारण काल त्या ठिकाणी ज्या गोळ्यांच्या कॅप्स ज्या आहेत बुलेटच्या त्या देखील त्यांनी गोळा केलेल्या होत्या घटनास्थळावरून. त्याचबरोबर काही इतर पुरावे देखील एनआयला मिळाल्याची माहिती आपल्याला काल समजली होती. त्यामुळे आजच्या रिक्रिएशन मधून पुन्हा काही नवीन माहिती मिळते का हे बघणं महत्वाचं असणार आहे. अगदीच संदीप, या संदर्भात अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.